कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील 3 वरिष्ठ विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले। त्याचबरोबर त्यांना 25,000 रुपये दंड ठोठावल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी दिली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय म्हणजेच घाटीच्या MBBSच्या तृतीय वर्षातील 6 विद्यार्थी द्वितीय वर्षातील 6 विद्यार्थ्यांना चहा, कॉफी, नाश्ता, सिगारेट आणायला सांगून त्रास देत होते। हा प्रकार गेल्या 3 महिन्यांपासून सुरू होता। शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचं काम ऐकलं नाही, त्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याने त्याची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली। या प्रकारामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना ही माहिती कळवली आहे। वडिलांनी रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे या संदर्भात तक्रार केली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने तातडीने बैठक घेऊन तक्रारीनुसार चौकशी केली। या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचं स्पष्ट झालंय। समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी या प्रकरणी नॅशनल मेडिकल काउन्सिलिंगच्या नियमानुसार कारवाई केली आहे। शुक्रवारी रात्री एक साधारणतः 12-12:30 वाजता वसतिगृहामध्ये 2021च्या बॅचचे काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याच 1 वर्ष ज्युनियर असलेल्या 2022 बॅचच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याचा प्रकार संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी आमच्या संस्थेमध्ये कळवला। आमचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या कानावर ही घटना घडली आणि त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी वसतिगृहाला भेट देऊन संबंधित विद्यार्थ्यांना ते भेटले आणि त्याच्याकडून त्या घटनेची माहिती घेतली व कोण विद्यार्थी त्यामागे आहेत तर त्याची चौकशी केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच 8 वाजता अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं। त्या विद्यार्थ्यांचे वडील, त्या विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि तो स्वतः विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून आम्ही त्या घटनेची चौकशी केली। त्या चौकशीमध्ये 6 विद्यार्थी दोषी असल्याचं आम्हाला आढळून आलं आणि त्यापैकी 3 विद्यार्थ्यांचा त्या रॅगिंगच्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता। 3 विद्यार्थी त्यांच्यासोबत होते। त्यामुळं अँटी रॅगिंग चे जे नॅशनल मेडिकल कमिशनचे जे ॲक्ट आहे तर त्याच्यानुसार त्या 6 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली।